दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक तरुण असतो आणि तो तरुण आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट करायचा, परंतु त्याचा एक स्वभाव असतो की तो खूप चिंता करायचा, काळजी करायचा. दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेव्हा बिछाण्यावर पडायचा त्यावेळेस त्याला झोप यायची नाही. तो सांगायचा, उद्या काय होईल? मी ह्या ठिकाणी आता काम केलेलं आहे, ते परत मला कामाला बोलवतील की नाही बोलवतील? मी गतकाळामध्ये काही चुका केल्या आहेत, त्या चुकांचे परिणाम आता मला भोगावे लागणार का? मग त्याचं काय होणार? मग माझं पुढे काय होणार? आणि अजून 6 महिन्यांनी पावसाळा सुरू झाला, मग वादळ आलं तर मग माझं घर पडेल का? आणि अशा अनेक चिंतांनी त्याचं मन भरून गेलेलं असायचं. त्याच्यामुळे त्याला रात्रभर झोप असायची नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला जाताना तो अगदी निस्तेज असा दिसायचा आणि स्वतःच तो त्याच्या ह्या स्वभावामुळे चिंतेमध्ये पडला होता. शेवटी एक दिवस एका साधूकडे तो जातो आणि साधूला जाऊन सर्व काही सांगतो की माझा असा असा प्रॉब्लेम आहे, काय मला समजत नाही, मी काय करावं? आणि तो साधू त्याला सांगतो की माझ्या घरात जाऊन एक ग्लास पाणी घेऊन ये. आणि तो पाणी घेऊन येतो आणि साधू त्याला एक मूठभर असं मीठ देतो आणि त्या ग्लासामध्ये त्या मीठ टाकायला सांगतो आणि ते हलवून त्याला प्यायला सांगतो. आणि ते थोडा एक घोट घेतल्यानंतर तो थुकून टाकतो, कारण ते खूप खारट असतं. तो सांगतो, हे काय, मी कसं काय पिणार, हे खूप खारट आहे. मग साधू त्याला एका बाजूच्या नदीवर घेऊन जातो आणि तेवढंच मूठभर मीठ त्याला त्या नदीमध्ये टाकायला सांगतो आणि त्याला सांगतो नदीमध्ये टाक, हलव आणि मग परत पी ते पाणी. आणि ज्यावेळेस तो तरुण ते मूठभर मीठ पाण्यामध्ये टाकतो, नदीच्या हलवतो आणि नंतर ते पाणी पितो, तर त्याला ते पाणी खूप गोड लागतं. त्या खारटपणाची चव लागत नाही. साधू त्याला सांगतो की ह्याच प्रकारे तुझं जीवन आहे. तुझं जे अंतःकरण आहे, तुझं जे मन आहे, ते खूप लहान आहे आणि ह्याच्यामध्ये तू सगळ्या चिंता भरून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुझं मन जे आहे ते कडू झालेलं आहे, कडवटपणा त्याच्यामध्ये भरलेला आहे आणि तू त्यामुळे त्रासून गेलेला आहे. परंतु ह्यावर एक उपाय आहे की तुझं मन, अंतःकरण तू मोठं कर. आणि ज्यावेळेस तू तुझं अंतःकरण मोठं करशील त्यावेळेस ह्याचं सर्व चिंता ते आहेत त्या त्याच्यामध्ये सामावल्या जातील. ते एवढ्या तुला त्याचा त्रास होणार नाही. त्या चिंता असतील, जसं नदीच्या पाण्यामध्ये आताही मीठ टाकलेलं आहे, ते आहे, विरघळून गेलं आहे, ते त्या पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. परंतु नदी एवढी मोठी आहे की त्या खारटपणाचा त्यामध्ये काही प्रभाव पडणार नाही. त्याप्रमाणे तुझं अंतःकरण मोठं बनव. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं आहे, आम्ही सर्व काही जगित चिंता आहे, मागच्या काळामधील आमची पापं आहेत किंवा इतर गोष्टी आहेत, ह्या सर्व आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये दाबून ठेवलेल्या आहेत आणि त्याचं इतकं ओझं झालेलं आहे की आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये चालण्यासाठी त्याचा त्रास होतो. आपलं अंतःकरण मोठं करा, आपलं आध्यात्मिक हृदय जे आहे हे मोठं करा, जेणेकरून ह्या सर्व चिंता वगैरे सामावल्या जातील, त्यांचा सामना आम्ही करू शकू, त्याचा प्रभाव आमच्यावर इतका पडणार नाही. पण हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवू, पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहू, त्याच्यावर भरोसा ठेवू, त्याच्यामधला जो विश्वास आहे तो आमचा मोठा करू आणि मगच ह्या सर्व गोष्टींना आम्ही तोंड द्यायला समर्थ होणार आहोत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहोशुआ ह्याचा पहिला अध्याय 9वं वचन, जोशुआ चॅप्टर 1 and verse 9. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तूच बरोबर असणार. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.